हाय फ्रेंड्स, आय राहुल पवार, स्टुडंट ऑफ BPTS थर्ड इयर. फ्रेंड्स, आपण एका गोष्टीवरती चर्चा करूया, जे की व्हॉट इज द रोल ऑफ फिजिओथेरपी आफ्टर द पोस्ट ऑप. कारण की बऱ्याचपैकी नाही का आपल्याला हे माहिती नसतं बुवा हातापाय तर आता फ्रॅक्चर झाले तर आपण बरे कसे होणार, चालणार कसे, नाही का. तर फिजिओथेरपीचं नेमकं रोल काय असतं माहिती आहे का मित्रांनो. यामध्ये ज्यावेळेस आपण बेड रेस्टवरती असतो, कारण की फ्रॅक्चर झाल्यानंतर साधारणतः महिना दीड महिना आपल्याला बेड रेस्टच करावं लागते. त्याच्यानंतर नाही का मुवमेंट्स वगैरे आपल्याला होत नाही ते, कारण की तिथले पूर्ण टाईट होऊन जातं ना मसल्स वगैरे. सो त्यामुळे काय होतं माहिती का मित्रांनो, आपण अनेबल होऊन जातो मुवमेंट्स करण्यासाठी. देन आपण फिजिओथेरपीकडे जातो, कारण फिजिओथेरपी जस्ट नॉट लाईक अबाउट अ मसाज थेरपी. ओके, फिजिओथेरपीमध्ये वेगवेगळे टाईप्स आहेत, जसं की एक्सरसाइज थेरपी असेल, नाहीतर स्ट्रेंथ वगैरे वाढवण्यासाठी आपण वेगवेगळे एक्सरसाइजेस वगैरे करून घेतो पेशंटकडून. तसंच ज्यावेळेस फ्रॅक्चर वगैरे होऊन जातं ना, त्यानंतर आपण स्टिफनेस कमी करण्यासाठी आपण काय करतो, स्ट्रेच वगैरे देतो, स्ट्रेचिंग वगैरे स्टार्टिंगला. देन त्याच्यानं स्ट्रेचिंगने एकदम रिलॅक्स होऊन जातं मसल्स वगैरे. देन त्याच्यामध्ये नाही का आपण स्ट्रेंथ वाढवण्यासाठी स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज वगैरे आपण प्रोव्हाइड करत असतो. वेगवेगळ्या टाईप्सचे आपल्याकडे मॉडेलिटीज असतात, जसं की इलेक्ट्रोथेरपीमध्ये IFT असेल, टेन्स असेल, अल्ट्रासाऊंड असेल, आता वेगवेगळे व्हेरियस टाईप्स ऑफ मॉडेलिटीज असतात. तर यामुळे विथ द हेल्प ऑफ देम आपण नाही का वेगवेगळ्या कंडिशनवरती ट्रीट करू शकतो आणि पेशंटला बऱ्यापैकी अगोदरसारखं चालण्यासाठी मोकळं करू शकतो. तर हेच तर बेस्ट रोल आहे फिजिओथेरपीचा. त्याच्यामुळे फिजिओथेरपी वन ऑफ द बेस्ट आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि शेअर नक्की करा. तोपर्यंत बाय.